बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत आणि राज्यात हिंदूंची मंदिरं सुरक्षित नाहीत। दादरमधील 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर रेल्वेकडून पाडण्याचा घाट। पंतप्रधानांनी यावर उत्तर द्यावं, उद्धव ठाकरेंचा सवाल। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता। आमदार आणि खासदारांना गळाला लावण्यासाठी अमित शहांकडून कायदेशीर मार्गांची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा, त्याचा आदर व्हावा। रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांचं सूचक वक्तव्य। महापालिका निवडणुका एप्रिल नंतरच होण्याची शक्यता। 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी। कोर्टाच्या निकालानंतर तयारीसाठी किमान 3 महिने लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।